बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती सुद्धा त्यांनी केलेली आहे। याआधी सुद्धा सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता। पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा त्यांना फोन केला आणि विनंती केली। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेही हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीसाठी गेलेत। त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पवार यांनी पण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना संपर्क साधला आणि बिनविरोध वाढण्याची इच्छा व्यक्त केली। काँग्रेस काय भूमिका घेईल, कारण राज्याच्या राजकीय संस्कृतीला जोडून हे सगळं पाहिलं जातं। बिलकुल कुठेही कोणाचं त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हा सगळ्यांना मान्य राहील।